हाय गाईज, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आलू, पालक आणि मेथीचे पराठे। मी आलू घेतले आहे आणि ते बॉईल करून साफ केले आहे आणि मी पालक आणि मेथी याला स्वच्छ करून बारीक चिरून घेतली आहे। मीडियम साईजचे 2-3 कांदे घेतले आहे। मीडियम साईजचा टमाटर, सांबार, 7-8 मिरच्या आणि जिरे याला आपण मिक्सरमध्ये बारीक करूया। बघा गाईस, मी आलू मॅश करून घेतले आहे। आलूचे पराठे बनवण्यासाठी लागणारे मसाले: तीळ थोडेसे घेतले आहे, धने पावडर, हळद, तिखट, चवीनुसार मीठ आणि मिरची आणि जिऱ्याचा मी पेस्ट करून घेतला आहे। आपण सगळ्यात आधी मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट हो देऊया। आपल्या मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट याच्यामध्ये आपण टमाटर आणि कांदा टाकूया आणि याच्यामध्येच आपण हे मसाले पूर्ण टाकून देऊ। आता हे 2 मिनिटं मसाले हो देऊया। बघा गाईस, हे झाले आपला मसाला पूर्ण रेडी। आता आपण याच्यामध्ये पालक आणि मेथी टाकूया। ही 2 मिनिटं आपण अशीच ठेवू देऊया। बघा गाईस, ही झाली आहे आपली मेथी आणि पालक। याच्यामध्ये आपण आता आलू टाकूया मॅश केलेले। बघा गाईस, आता ही पराठे करण्यासाठी साहित्य रेडी आहे। याच्यामध्ये कणिक टाकूया आणि हा बारीक केलेला सांबार, थोडासा ओवा टाकूया। कणिक रेडी आहे पराठे करण्यासाठी। मी सॉफ्ट कणिक भिजवून घेतली आहे पराठ्याची। आता आपण पराठे करूया। तवा गरम झाला आहे, आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। बघा गाईस, क्रिस्पी पराठा रेडी आहे। पालक, मेथी आणि आलूचे क्रिस्पी पराठे कसे वाटले कमेंट करून कळवा। लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।